महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरेंनी एकीकडे उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात रान उठवले, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अदानींसोबत भेटीगाठी होत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडालेली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। गौतम अदानींनी घेतली पवारांची भेट। पवार अदानी भेटीमुळे महाविकास आघाडीत खळबळ। पवार अदानींच्या भेटीचं कारण काय? उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली। त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली हे बाहेर आलं नसलं तरी या भेटीमुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे। ते नाही मला माहिती। काल पवार साहेब खूप लोकांना भेटले। ते नाही मला माहिती। काल पवार साहेब खूप लोकांना भेटले। यात काय संबंध काय? याच्यामध्ये महाविकास आघाडीचा संबंध काय? अडाणी हा काही कळीचा मुद्दा नाहीये। आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे आमचा। कोण कोणाला भेटतंय ह्याच्यावरती महाविकास आघाडीचे भविष्य नाहीये। माननीय शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे फार जुने संबंध आहेत। कोणी कोणाला भेटावं हा विषय आमचा नाहीच। त्यांना ते तर भेटत असतील तर त्या मला वाटतं की या संदर्भात पवार साहेबांनाच विचारलं तर बरं। ते आम्हाला विचारून त्यांच्या भेटीवर आम्ही बोलायचं। आम्ही काही खिडकीला कान लावून थोडी बसलो होतो चर्चा ऐकायला काय चर्चा होती। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरेंनी अलीकडेच मोठा मोर्चा काढला होता। अदानींनी शरद पवार यांची भेट घेण्यामागे हे एक कारण असू शकतं। अदानी यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेतलेली नाही। यापूर्वी सुद्धा गौतम अदानी आणि पवारांच्या भेटीगाठी झाल्यात। बारामतीमध्ये नवं तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी अदानींनी आर्थिक मदत केली होती। अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची ही भेट घेतली होती। पण धारावीच्या पुनर्विकासावरून उद्धव ठाकरेंनी अदानींविरोधात मोर्चा उघडलाय। हिंडनबर्ग अहवालावरून राहुल गांधींनीही अदानी आणि मोदींविरोधात जोरदार तोफ डागली आहे। एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गट या महाविकास आघाडीतल्या दोन पक्षांचा अदानींना जोरदार विरोध आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अदानींचं गुणगान करतात। त्यामुळे अदानींवरून महाविकास आघाडीत मतभेदाची शक्यता आहे। ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीबाजांना सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे। असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही अदानीचं नाव नाही घेणार। आणखी एक आमच्या सहकार्याने मदत करायचा निर्णय घेतला। जगतानी पाठवली त्याच्यामध्ये गौतम अदानी यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल। त्यांनी 25 कोटी रुपये त्याचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे आणि त्या दोघांच्या मदतीनं हे दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत। सध्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेनं वेग घेतलाय। त्यातच अदानींनी पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।